तर धनंजय मुंडे यांनी राजीनाम्याच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री आणि अजित पवारांची बगरुरी जनतेच्या समोर आलेली आहे। अशी प्रतिक्रिया समोर येते। त्यांची लंका डुबल्याशिवाय राहणार नाही असं म्हणत जरांगे पाटलांनी सरकारवर निशाणा साधलाय। धनंजय मुंडे 302 मध्ये आरोपी आहे। या प्रकरणाचा तपास पुन्हा करून सर्वांना चौकात चौकात गोळ्या घातल्या पाहिजे असंही जरांगे म्हणाले। त्याचबरोबर कृष्णा आंधळेला धनंजय मुंडेंनी गायब केलंय आणि चाटेचा मोबाईल धनंजय मुंडे यांच्याकडे आहे असा गंभीर आरोप सुद्धा मनोज जरांगे पाटलांनी केलाय। धनंजय मुंडेंनी आमदारकीचा राजीनामा देखील द्यावा असं मनोज जरांगे पाटील म्हणाले। तर फक्त मंत्रिपदाचा राजीनामा नाही, त्यांनी आमदारकीचा राजीनामा सुद्धा दिला पाहिजे आणि एवढंच नाही तर धनंजय मुंडे यांना सह आरोपी केलं पाहिजे। 302 चा गुन्हा त्यांच्यावर दाखल करा आणि जे आरोपी आहेत या प्रकरणामध्ये ज्यांनी आसुरी कृत्य केलेलं आहे, संतोष देशमुख यांची क्रूर पद्धतीने हत्या केली आहे, त्या आरोपींचे फोन हे धनंजय मुंडेंकडे असल्याचा गंभीर आरोप सुद्धा या ठिकाणी जरांगे पाटील करताना दिसून येत आहेत। तर या प्रकरणाचा तपास पुन्हा करून सर्वांना चौकात चौकात गोळ्या घातल्या पाहिजे असंही जरांगे पाटील म्हणाले। राजीनामा दिला त्यांनी काय नाही दिला काय फरक पडत नाही आहे, परंतु जी मगरुरी दिसली ती पुन्हा एकदा दिसली। त्यांच्यातली जी मस्ती आहे ना ती पुन्हा एकदा त्यांनी दाखवण्याचा प्रयत्नच केला। अजितदादा पवारांना आणि मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना यांची नियत करणं खूप गरजेचं आहे। एवढी मोठी घटना होऊन सुद्धा आणखीनही मगरुरी ती अंगात जशाला तशीच आहे यांची। काय सांगतो, यांच्या असल्या मगरुरीमुळे आणि मस्तीखोर वागणुकीमुळे यांची लंका 100% पाण्यात डुबणार आहे। तर संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणापूर्वी सातपुडा बंगल्यावर झालेल्या बैठकीला संतोष देशमुख यांचे मारेकरी ते आरोपी होते उपस्थित असा आरोप विरोधकांकडून करण्यात आलाय। संतोष देशमुख यांची हत्या कुणाच्या आर्थिक फायद्यासाठी आणि राजकीय वर्चस्वासाठी होते असा सवाल विरोधकांनी केलाय। या सगळ्या मुद्द्यावर धनंजय मुंडे यांना सह आरोपी करण्याची मागणी सुद्धा विरोधकांनी केली आहे। तर जी बैठक झालेली होती बंगल्यावर, शासकीय बंगल्यावर जी बैठक झाली होती त्याच्यामध्ये देशमुख यांना मारणारे जे मारेकरी आहेत, जे आरोपी आहेत ते सुद्धा होते अशी माहिती समोर येते। आणि ही बैठक संतोष देशमुख यांच्या हत्येपूर्वी झालेली होती, हत्येपूर्वी झाली होती आणि त्यामुळे आता धनंजय मुंडे यांना सुद्धा सह आरोपी करा अशी मागणी विरोधकांकडून केली जाते। मात्र जर ही बैठक झाली असेल तर ती बैठक नेमकी कशासाठी होती त्या आरोपींसोबत असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। तर मुंडेंना पुन्हा एकदा लक्ष केलं जात असल्याचं दिसतंय। मात्र मुंडेंनी जरी राजीनामा दिला असला तरी देखील त्यांच्यावर जे आरोप होत आहेत ते मात्र गंभीर स्वरूपाचे आहे, कारण सुरुवातीपासूनच त्यांचं नाव जोडलं जात होतं। त्यांचा जवळचा मानला जाणारा वाल्मिक कराड हाच मुख्य सूत्रधार आहे आणि त्या व्यक्तीनं ज्यानं या सगळ्याचा प्लॅन आखलेला होता त्याच्या सांगण्यावरून इतरांनी मारहाण कशा पद्धतीने केली याचे फोटो सुद्धा अख्ख्या महाराष्ट्राने बघितलेले आहेत आणि त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातून संतापजनक अशा प्रतिक्रिया येताना दिसत आहेत। त्यामुळे आता एक बैठक झाल्याची माहिती सुद्धा समोर येते हत्येपूर्वी। त्यामुळे ती बैठक नेमकी कशासाठी होती असा सवाल उपस्थित होतोय। यानंतर थांबूयात एका छोट्याशा ब्रेकसाठी। तुम्ही बघत राहा न्यूज 18 लोकमत।